राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि तालुकाध्यक्ष भगवान चंचे कर्जत मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत। त्यासाठी पक्षप्रवेश आणि पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना आणि तरुणांना संधी देताना सुद्धा दिसून येत आहेत। अशाच प्रकारे अनेक नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। चला आपण पाहूयात कुणावर जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे। लक्ष्मण कानू खंडवी, आदिवासी सेल कळंब जिल्हा परिषद अध्यक्ष, यशश्री प्रमोद म्हस्के, युवती कर्जत शहर उपाध्यक्षा, मंगेश गोपीनाथ घोलप, बीड जिल्हा परिषद सरचिटणीस, राजेंद्र सदानंद भोईर, युवक उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड उपाध्यक्षपद, शैलेश शांताराम सोनावळे, युवक कर्जत तालुका सचिवपदी, सुहास संभाजी बडेकर, उमरोली पंचायत समिती सचिव, समीर बबन भजने, उमरोली पंचायत समिती संघटक, किरण बडेकर, उमरोली पंचायत समिती संघटक, गणेश दत्तात्रय पाटील, युवक भालीवाडी गाव शाखा उपाध्यक्ष, अतुल लक्ष्मण लोहकरे, पाथरज जिल्हा परिषद विभाग सचिव, ज्ञानेश्वर पांडुरंग लदगे, युवक कर्जत तालुका सचिव, योगेशजी शेमटे, पाथरज जिल्हा परिषद विभाग संघटक, प्रशांत विष्णू शेमटे, पाथरज पंचायत समिती सहसचिव, विमल आगिवले, महिला पाथरज जिल्हा परिषद वार्ड उपाध्यक्षा, मंजुश्री ताटे, महिला उमरोली जिल्हा परिषद वार्ड उपाध्यक्षा, सुलभा भगवान म्हसणे, महिला सावेळे जिल्हा परिषद वार्ड अध्यक्षपदी, ऋषिकेश किशोर मते, युवक कर्जत तालुका उपाध्यक्ष, देवेंद्र शंकर गायकवाड, सुधाकर घारे युवा मंच आंबोटगाव अध्यक्षपदी, माचिंद्र चंद्रकांत ठोंबरे, सुधाकर घारे युवा मंच उमरोली पंचायत समिती सरचिटणीस, प्रदीप धर्मा देसले, मालेगाव शाखा अध्यक्ष, देविदास बालकृष्ण गवळी, युवक नेरळ शहर उपाध्यक्ष, सागर रामचंद्र पवार, युवक रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी, राकेश शिवाजी शेलार, युवक ओबीसी सेल रायगड जिल्हा उपाध्यक्ष, विलास गोविंद कालेकर, उमरोली जिल्हा परिषद सचिव, ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।